प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभवर्तमान अध्याय 15 व वचन 21 मध्ये असे लिहिले आहे, मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे। आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही। एक मुलगा जो पापात पडलेला असताना स्वतःचे पाप घेऊन व नम्र होऊन आपल्या बापाकडे परत आला व त्याला क्षमा केली गेली व त्याला पुन्हा मुलगा होण्याचा अधिकार दिला गेला। देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचे निर्माण केले आहे व एका माणसाच्या द्वारे जगात पाप आले व पापामुळे मरण आले। या प्रकारे सर्व मानवजातीवर मरण आले। तो देवापासून दूर गेला, पापामुळे तो मुलगा होण्यास योग्य नाही। पण देव प्रीती आहे, तो टाकून देत नाही, सोडित नाही व त्याच्या निर्मितीचा नाश होऊ नये म्हणून त्याने पापी माणसाला देवाचे मूल होण्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा पापी मानवाच्या ठिकाणी वधस्तंभावर मरण्यासाठी दिला। प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर पापी मानवाच्या बदली मरण पावला व त्याने मरणावर विजय मिळवला। देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे। आज देव तुम्हाला देवाचे मूल होण्याचा अधिकार देण्यास तयार आहे। काय तुम्ही तयार आहात? तर चला देवपित्याकडे जाऊया, म्हणूया, देवा, मी पापी आहे असे कबूल करतो, माझ्या पापाची क्षमा कर। मी विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व तू त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा अंतःकरणात विश्वास ठेवतो व त्याला प्रभू म्हणून स्वीकारतो। देव तुम्हाला देवाचे मूल होण्याचा अधिकार देण्यास सहाय्य करो।